नमस्कार, मी पत्रकार सचिन उपाध्याय जुचंद्र. आता आपल्याकडे हे कार्ड घेऊन हे व्यक्ती आले आणि ते म्हणतात मी औरंगाबादवरून आलो, संभाजीनगरवरून आलो आहे, जे काय आहे ते. आणि हे कार्ड त्यांनी आणलेलं आहे आपल्यासाठी. आणि ते म्हणत होते की आम्ही तुम्हाला बुलेट ट्रेनचे पैसे काढून देतो. आणि हे बघा, काढून देतो म्हणजे तुम्हाला काही अडचण असल्यास अडचण असेल तर काढून देतो, मदत करतो अडचण असेल तर. आम्हाला काही अडचण नाही. तर एक मिनटं, संध्या भूषण पाटील ॲडव्होकेट आणि भूषण पाटील नाव आहे. आता हे ॲडव्होकेट भूषण पाटील कोण आहे? आमचे सर आहेत ना. सर आहे. मग त्यांचा कार्ड घेऊन तुम्ही फिरताय हो का? ऑफिस संदर्भात कामात कोणाला काही अडचण असल्यास तर आम्ही मदतसाठी सांगतो. उलट मदतसाठी. पण त्यांच्या कार्ड घेऊन तुम्ही का फिरताय? त्यांचं कार्ड आम्ही ऑफिसचे आहे ना त्यांच्या ऑफिसचे. हो. आणि तुम्ही डायरेक्ट आमच्या घरी कसे आले? सुभाष राणेंकडे कसे आले डायरेक्ट? तुमच्याकडे यायचं आम्हाला नाव मिळालं तुमचं ऑफिस. कुठे मिळालं? तुमच्याकडे कागदपत्र नाही आहे, काय नाही आहे, मग नाव कसं मिळालं? सर कागदपत्र आमच्याकडे जरी नसले तर नाव मिळालं व्यक्तीचं तर तुम्हाला घे असं आहे. का सर सर्क्युलर? आता तुमच्याकडे काय सर्क्युलर आहे का त्याचं? नाव मिळालं त्याचं? नाही, सर्क्युलर वगैरे नाही की आमच्याकडे. मग तुम्ही डायरेक्ट असं कसं काय येता तुम्ही बुलेट ट्रेनचं पैशाचं हे करायला? आणि एखाद्या ठिकाणी जाऊन त्यांचे पर्सनल माहिती मिळवता जागे संदर्भात. पर्सनल माहिती आम्ही तुम्हाला आता आमचे वडील एकदम बोळे, त्यांनी तुम्हाला पर्सनल माहिती दिली, आमचे असे वाद आहेत काय, सगळं म्हणजे जे काय त्यांनी नाही सांगायला पाहिजे त्या पण गोष्टी सांगितल्या. पण हे चुकीचं आहे साहेब. आणि तुम्ही जो आमच्या लिहिलेलं होतं हे तुमचे हँडरायटिंग बघा. एक मिनिट पाहू शकता. यांनी आमचे नंबर घेतले तर मी बोला यांचं हे लिहिलं होतं. पाहू शकता तुम्ही यांचे हँडरायटिंग बघा. हे ॲडव्होकेट कुठल्या पद्धतीचे असे हँडरायटिंग करतात ते बघा. ॲडव्होकेट म्हणतात स्वतःला. आणि हे बघा, आणि मी सांगितलं तो कागद माझ्याकडे रिटर्न देता, माझ्याकडे फाडून दिला त्यांनी. तुम्ही बोलले सर, तुम्ही बोलले की तो कागद फाडा असं तुम्ही बोलले म्हणून तो फाडून दिला. ठीक आहे, मी नाही बोललो कागद फाडा म्हणून, तुम्ही बोलले म्हणून फाडलाय. तर तुम्ही आता काय माहिती देताय सगळ्यांना सांगा. तुम्हाला बुलेट ट्रेनचे आता हे सगळं आई होणार, तर तुम्ही सांगा काय माहिती देताय तुम्ही लोकांना, पब्लिकला काय माहिती देताय ते सांगा. जी माहिती आम्हाला तुम्ही देताय, पुरवताय, पैसे काढून देतो, ती माहिती कशी देताय? हा, तर मदत करतो जे असेल ते. पण आता ते सांगा ना, कशी मदत करणार, काय मदत करणार आणि कशा प्रकारे मदत करणार? सर तुम्हाला याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच लोकांचे जे पैसे अडकले आहेत तिथं पैसे अडकलेले आहेत, काही लोकांच्या याच्यात जमिनी गेल्या आहेत. तर मग जे ते पैसे येण्यासाठी काही अडचण असली तर आम्ही तुम्हाला विचारायला की सर तुम्हाला काही अडचण आहे का, काही असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. आमचं कार्ड आहे, ते कार्ड आम्ही तुम्हाला दिलं. हा ठीक आहे. तर आमचे पैसे तुम्ही म्हणता औरंगाबादला गेले आहेत, संभाजीनगर आता जे आमचं आहे संभाजीनगर, तर संभाजीनगरला गेले तर ते कशा प्रकारे तुम्ही आम्हाला मदत करणार? आमचं राहतं आम्ही जुचंद्र चंद्रपाडा समजा पालघर जिल्ह्यामध्ये, तिथून आम्ही संभाजीनगरला कसे काय तुम्ही आम्ही मदत करणार तेवढं आम्हाला सांगा फक्त. तिथं आमचं ऑफिस आहे सर संभाजीनगरला. त्या ऑफिसमध्ये तुम्हाला काही जुचंद्रची का चंद्रपाडाची ज्यांचे बुलेट ट्रेनला जमीन जात आहे, चंद्रपाडा म्हणा किंवा नवापाडा म्हणा किंवा फॉरेस्ट 205 म्हणा 206 म्हणा, जिकडे जाते ती लोक तुमच्याकडे येणार का? तिकडे संभाजीनगरला तुम्ही म्हणताय तिकडे मदत करा, तुम्हाला तिकडे यावं लागेल. आता तुम्ही म्हणाले जे गरजू आहेत ते येतील सर. गरजू आहेत ते येतील संभाजीनगरला. पैसे जे आहे तुम्ही चंद्रपाडा नवापाडा म्हणजे हा त्यांचे पैसे तुम्ही संभाजीनगरला एवढा लांब घेऊन जाणार? साहेब एक मिनिट, उठू नका जे आहे ते बोला. हे जे आहे ना ते कसे मिळतील, काय मिळतील किंवा तिथं कसं आलं ते जे आहे गव्हर्नमेंट सर्क्युलरनुसार जे लोकांचे शेतकऱ्यांनी पैसे नाही उचलले ते तिकडे येतात सपोज. ठीक आहे, तुम्ही गव्हर्नमेंटची माणसं आहे ना? नाही, आम्ही गव्हर्नमेंटचे नाही, आम्ही वकिलांची माणसं. पण तुमच्याकडे काय सर्क्युलर आहे का? काहीच काय तुमच्याकडे नोंद नाही, काही नाही. तुम्ही ही साधी डायरी घेऊन फिरता. एक मिनिट दाखवा मला प्लीज. एक मिनिट. लाईव्ह चालले साहेब, तुम्ही लाईव्ह चाललंय, लाईव्ह तुम्हाला केस होईल. लाईव्ह डायरी दाखवा आम्हाला. डायरी तुम्ही लपवू नका. मी काय म्हणतो ती डायरी लपवू नका. तुम्ही आमच्यावर केस करून द्या ना. केस ठीक आहे. आम्ही तुम्हाला ऍड्रेस वगैरे सगळं दिलाय. आम्ही तुमची काय फसवणूक केली, आम्ही फक्त तुम्हाला मदत करायसाठी तुम्हाला म्हटलं नाही. तुम्ही कशाला येतात? ठीक आहे, नाही म्हणता तर नाही येणार तुम्हाला. आमचे पैसे आहेत आणि औरंगाबादला कसे पैसे गेले? ठीक आहे ना, मग तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला काही अडचण असलं तर तुम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे दिला त्याच्यावर फोन करा, तुम्ही बोला. काही कशाला आम्हाला काय करायचं आहे? आमचे जर पैसे पालघरला आम्हाला संभाजीनगरचा संबंध काय? आणि जर तुम्ही बुलेट ट्रेनचे माणसं आहेत तर तुमचा ग्रुप कुठे आहे? अजून माणसं कुठे आहे? साहेब हे गव्हर्नमेंटचं काम नाही, आम्ही वकिलांची माणसं आहोत. वकिलांची आम्हाला कशाला केस लढवायला पाठवता तुम्ही? ठीक आहे, केसच्या संदर्भात म्हणजे पैसे खायला मिळणार तुम्हाला? पैसे काय ना? पैसे नाही म्हणजे कोणाची नावं कोणाची माहिती मिळून आम्ही तुम्हाला पैसे मागितले का?
अहो आता तुम्ही फ्री मध्ये करणार का ही गोष्ट? तर आम्ही तुम्हाला पैसे मागितले का? तुम्ही फ्री मध्ये आमची केस लढणार का? हो, तुमची फ्रीमध्ये लढू आम्ही. आणि सगळ्यांची लढणार का फ्री मध्ये? आम्ही तुम्हाला थांबा ना जरा बाबा तुम्ही. पहिली गोष्ट आम्ही तुम्हाला पैशाची डिमांड केली का? अहो तुम्ही केस लढणार आहे फ्री मध्ये लढणार आहे का? आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्याकडे आपलं पैशांचं काही बोलणं झालं का? थांबा ना, पण तुम्ही केस लढणार बोलता साहेब, ना, आपलं मदत करणार बोलता. सर, कोणताही आपण- माणूस सर, आपलं मी पैशासंदर्भात- सोडून कोणताही माणूस पैशासाठीच काम करतो. साहेब, आपलं पैशा संदर्भात कुठलंच बोलणं झालं नाही आणि आम्ही तुम्हाला कुठल्याही 1 रुपयाची आम्ही तुम्हाला मागणी केलेली नाही. नंतर अरे पण वकिलाची फी असतेच ना, आम्ही का वकील का फुकट केस लढतो का? आम्ही तुम्हाला 1ही रुपयाची मागणी केलेली नाही साहेब, की आम्हाला तुम्ही एवढे पैसे द्या, की तुम्हाला 1 रुपया मागितला का? मी काहीच नाही मागितलं मी तुम्हाला. म्हणतो तुम्ही आता कशा संदर्भात आलात ते तुम्ही सांगितलं हो, तुम्हाला आणि सांगितलं, तुम्हाला काही अडचण असेल कशा तर प्रकारे काम करणार ते सांगा. इथून तुम्ही तुम्हाला- असं तुम्हाला माझा पहिली गोष्ट- माझा पहिली चंद्रपाडाचा गोष्ट- माझा पहिली चंद्रपाडाचा गोष्ट- आगरी कोळी आदिवासी तुम्हाला म्हणून पहिली गोष्ट जर गेला काही जर रुपयाला मागितलेलं जर नाही. गेला हा. तिकडे गेला तर तुम्ही कशा प्रकारे त्याला मदत करणार ते तुम्हाला सांगा. काही अडचण असेल तर तुम्हाला आम्ही बघा सांगितलं. पळतात आहेत, पळत मी नाही पोलिसांना आम्ही. सांगतो कारवाई करायला. करा तुम्ही कारवाई. काय कारवाई करायची? करा. हे बुलेट ट्रेनच्या संदर्भात येऊन अशा प्रकारे लोकांना लुबाडत असतील काहीच तर नाही. मी आम्ही- पत्रकार सचिन सुभाष राणे, जुचंद्र तसेच पोलीस मित्र तुम्हाला सांगतो की यांच्यावर कारवाई करा. आणि या गावात त्यांच्या गाड्या कुठे गेल्या? गाड्या नाही आमच्याकडे. तुमच्याकडे गाड्या नाही? गाड्या नाही बा, पळतात आहेत, पळतात आहे बघा. नको नको जाऊ दे, त्या मार मिळाला आता पोलीस पकडतील. गावाला नको पोलीस होते. हा बा पळतो आहे. पळत नाही साहेब आम्ही. नाही चालेल तुमच्याकडे गाड्या नाही आणि तुम्ही ॲडव्होकेटची माणसं बोलताय. खोटेपणा नुसता. बघा गाडीचा नंबर बघा, नोट करा. हा गाडीचा नंबर हा बघा, आणि या कलरची गाडी आहे बघा, आणि हा माणूस चालवतोय आणि त्याच्यावर हा माणूस पण आहे. ठोकून मला ठोकून जा, ठोकून जा ना मला, ठोकून जा मला. हा नंबर नोट करा डायरेक्ट. ठोकून जा. बा पळतोय. हे असे खोटाडी माणसं झाले. हे पकडा गाडीला, हे पकड गाडीला, पकड. इथे अडव गाडी, त्याची गाडी अडव. हे बुलेटचे पैसे घ्यायला आले. गाडी अडव ना मला, गाडी अडव झालं. ही खोटाडी माणसाशी आले आहेत. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय ते? जमा करा सगळ्यांना. नको गाडी अडव, गाडी अडव पप्पा. हा, बोला. जय हो. आम्ही तुम्हाला कशाची डिमांड केली का? तुम्ही पळता कशाला पण? पळू कशाला? तुम्ही लोकांची मला- मदत करायला आले, पळू नका. तुम्हाला- समीर, ए समीर, समीर काका लवकर या. काका लवकर या. एक मिनिट, मी सरांना फोन लावून देतो. तुम्ही बोला. कशाला काय करत नाही आम्हाला फोन लावायची? फोन लाव. तुम्ही पळताय त्या ते गाडीचं का तुकट? का तुकट? इथे एवढे लांबून येतात संभाजीनगरला. का तुकट? का तुकट? संभाजी करून एक मिनिट, बोल. सरांची बोला. काय गरज नाही आम्हाला काय बोलायची. बोलायची? तुमच्याशी आमचे साहेब बोलतील. चालेल, बोल, चालेल. साहेबांना पाहून घ्या. साहेबांचा हे बुलेट ट्रेनचे पैसे मिळवून देते म्हणून अशी लोक आले आहेत आणि गावात सगळं सावधान राहा. साहेबांना आमचा नंबर देऊन द्या, बोलणं करून घ्या काय असेल. सावधान राहा यांच्यापासून. साहेबाची काय गरज आहे? पप्पा फोन करा, याला पकडून द्या पोलीस स्टेशनला. हा खोटेपणाने आलाय आणि पळतोय, मला बघून पळतोय बघा. कळत नाहीये तुम्हाला काय पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायची, माझ्या नावानं कंप्लेंट तुमच्याकडे कार्ड दिलेलं आहे. तुमच्याकडून आम्ही एक आणि गाडी इथे जाऊ नका. या इकडनं गाडी नंबर घेऊन घ्या. तुम्हाला काय घ्यायचं हे बघा गाडी नंबर आहे तुम्हाला कार्ड दिलंय आम्ही. आणि हे कसले कागद आहेत तुमच्याकडे? जरा ओपन करून दाखवा हा? प्लीज, प्लीज ओपन करून दाखवा कागद. ही कागद कोणाकोणाची नाव आहे ती ओपन करून दाखवा प्लीज. जरा चला चला Please. आता पुढे घ्या. प्लीज ओपन करून दाखवा. ओपन कर. पळू नका आमची पळू नका. पर्सनल इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन पर्सनली असू दे नाही तर काही असू दे. गाडी फोडून टाकीन मी. आय रक्ता शपथ बोलतो. गाडी फोडून टाकीन आय रक्ता शपथ बोलतो. बघा चोर लोक झाले. मायला तुझ्या आईच्या अरे बुलेट ट्रेनचे पैसे म्हणून खोटे माणसं आले आहेत. हा मग थांबा, तू लाईव्ह चाललाय, व्हिडिओ काढलाय व्हिडिओ काढलाय, गाडीचा नंबर घेतलाय. आणि पोलिसांना नम्र विनंती की अशी माणसं जर गावात दिसली त्यांना पकडून आतमध्ये टाका. कारण भोळ्या लोकांना सगळी माहिती विचारली जाते. आणि मग वीट लावली होती मी गाडीला, ती वीट फोडून गेला तो. आणि पप्पा तुम्हाला पण रिक्वेस्ट, कोणाला कसल्याही संदर्भात माहिती देऊ नका. थांबा जरा थांबा. कोणाला कसल्या संदर्भात माहिती देऊ नका, नम्र विनंती सगळ्यांना. धन्यवाद. पत्रकार सचिन सुभाष राणे, जुचंद्र. धन्यवाद.